रायगडावर सध्या उत्खनन सुरू आहे आणि उत्खनन करताना सध्या इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट सापडली, ती म्हणजे यंत्रराज नावाचं उपकरण. याला सौम्यराज किंवा सौम्य यंत्र असंही म्हणतात. हे पुरातन काळातलं एक खगोलशास्त्रीय उपकरण आहे. सौम्य यंत्र हे प्राचीन काळापासून ग्रह ताऱ्यांचा अभ्यास, दिशांचा वेध आणि वेळ मोजण्यासाठी वापरलं जाणारं अत्यंत महत्त्वाचं असं उपकरण होतं. अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त, विषुवृत्त यांसारख्या बाबींचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी या यंत्राचा उपयोग त्या काळात होत असायचा. या यंत्रामुळे खगोलशास्त्रीय अभ्यास करून त्या काळात अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने रायगडाचं बांधकाम झालं होतं. याबाबतचा हा महत्त्वाचा पुरावा आहे. या यंत्रराजच्या वरच्या बाजूला काही अक्षरं कोरली आहेत. मध्यभागी एक कासव आणि सापासारखे दोन प्राणी दिसून येत आहेत. त्यांचं तोंड आणि शेपूट कुठल्या बाजूला आहे हे समजण्यासाठी वरच्या बाजूला मुख आणि पूछ अशी अक्षरं कोरलेली आहेत. रायगडावरच्या कुशावर्त तलावाच्या वरच्या भागात वाडेश्वर मंदिराच्या जवळच्या भागात असलेल्या ऐतिहासिक वाड्याच्या जागेवर हे उत्खनन सुरू असताना त्या ठिकाणीच हे यंत्र सापडलंय. त्यामुळे इतिहासप्रेमींमध्ये कुतूहल निर्माण झालंय. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियातनं ही माहिती दिली आहे. तुम्हाला या यंत्राबाबत कुतूहल आहे का? कमेंट करून नक्की सांगा.